नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सरळ सेवेची परमनंट पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये गट ड संवर्गातील 546 पदं भरली जात आहेत आणि गट क संवर्गामध्ये 241 पदं भरली जात आहेत. अशी मित्रांनो या ठिकाणी 700+ पदांची ही जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये विविध पदं आहेत. जसं की गट ड मध्ये जर बघितलं तर मजूरचं पद आहे, ज्याला 15,000 ते 47,600 पगार आहे, प्लस याच्यामध्ये भत्ते आहेत आणि हे पद फक्त या ठिकाणी 4थी उत्तीर्णवरती या ठिकाणी भरलं जात आहे. 4थी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर बघा, पहारेकरीचं पद आहे, यासाठी फक्त 7वी उत्तीर्ण या ठिकाणी असणार आहे. शिपाईची पद आहेत, ज्यामध्ये 10वी उत्तीर्णवरती फॉर्म भरता येणार आहे. तर याची परीक्षा कशी होणार आहे, नेमकी ही पदं जी आहेत कशासाठी आहेत, कोण यासाठी अर्ज करू शकणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, ही जाहिरात जी आहे या ठिकाणी कृषी विद्यापीठामार्फत देण्यात आलेली आहे. संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्ही पाहू शकतात. मित्रांनो, सध्याच्या महिला व बालविकास विभागामार्फत आलेली जी जाहिरात आहे, ज्याच्यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका प्रशिक्षिका या पदासाठी तुम्ही अर्ज भरलेला असाल तर तांत्रिक डायरीचं पुस्तक तुमच्यासाठी प्रसिद्ध झालेलं आहे, जे की मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. याचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर, पवन देशपांडे सर, सचिन कुरुन सर यांनी केलेलं आहे. एकाच पुस्तकामधून तुम्ही या पदासाठी जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात, टोटल 80 प्रश्न 80 गुण तुम्हाला याच्यामधून भेटणारे 40 प्रश्न तुम्हाला विचारले जातात, ज्याच्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायदे योजना असतील, त्याचबरोबर पोषण अभियान असेल आणि संगणकाविषयीचे जे प्रश्न विचारले जातात, जे की मित्रांनो तुमची TCS कंपनी सध्या परीक्षा घेत आहे. अंगणवाडी सेविका मुख्य सेविका प्रशिक्षिका या पदासाठी तुम्हाला TCS पॅटर्ननुसार आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील PYQ प्रश्नांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे. TCS पॅटर्ननुसार तुम्हाला या पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे. याचा अभ्यासक्रमाची रचना करून हे पुस्तक बनवलेलं आहे. त्याचसोबत मुख्य सेविका प्रशिक्षिका पदाशी संबंधित इतर परीक्षेत झालेले MPSC असेल, सरळ सेवा असेल, TCSने घेतलेले जे पण आत्ताचे 2023-24 मधील परीक्षा असतील, त्यामधील PYQ प्रश्नांचा समावेश देखील केलेला आहे. फास्ट रिव्हिजनसाठी TCS पॅटर्नचे PYQ प्लस संभाव्य वन लाइनर व ऑब्जेक्टिव्ह प्रश्न देखील याच्यामध्ये आहेत. पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी मित्रांनो दर्जेदार असं पुस्तक या ठिकाणी विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन देखील आहे, त्याचबरोबर ऑफलाईन कुठल्याही बुकस्टोअरमधून देखील तुम्ही खरेदी करू शकतात. त्याचसोबत त्यांची इतरही पुस्तकं प्रसिद्ध आहेत, जसं की रेल्वे भरतीसाठी तुम्ही फॉर्म भरलेला असाल तर मित्रांनो NTPCची जो प्रश्नपत्रिका संच आहे, ज्यामध्ये 2016, 2020, 2021 मध्ये झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून असणारं एकमेव पुस्तक मित्रांनो रेल्वे भरतीसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. ह्या पुस्तकाचं लेखन देखील मेघदूत हेर्लेकर सर, विकास सिंदाळकर सर आणि सचिन कुरुन सर यांनी केलेलं आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं एकमेव असं हे मराठी भाषेमधून पुस्तक आलेलं आहे मित्रांनो रेल्वे भरती NTPCसाठी. तर इतरही जसे की ग्रुप डी ची रेल्वेची भरती असेल त्या संदर्भात देखील त्यांची पुस्तकं उपलब्ध होणार आहेत. तर द्वितीय आवृत्तीचं हे पुस्तक आहे मित्रांनो, त्यांचं प्रत्येक बुकस्टोअरमध्ये उपलब्ध आहे किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहे. याच्यामध्ये 2016 ते 2021 पर्यंत झालेल्या मराठीतून असणारे ज्या प्रश्नपत्रिका आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटणार आहेत. नवीन परीक्षा पद्धतीनुसार सविस्तर अभ्यासक्रम याच्यामध्ये दिलेला आहे. स्ट्रॅटेजीबद्दल या ठिकाणी बरंचसं या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. कट ऑफबद्दल माहिती देखील दिलेली आहे. त्याचसोबत मराठीमध्ये परीक्षा तुमची होते रेल्वेची पहा, त्यानुसार या ठिकाणी या पुस्तकाची रचना त्यांनी केलेली आहे. मराठीमधून परीक्षा असल्यामुळं खूप मागणी अशा पुस्तकाची होती, त्यामुळे मराठीमधून हे पुस्तक तुम्हाला भेटतंय, याचा फायदा तुम्हाला होणार आहे. हे पुस्तक देखील उपलब्ध आहे प्रत्येक बुकस्टोअरमधून. इतरही पुस्तकं आहेत त्यांची, जसं की SSC GDचा प्रश्नपत्रिका संच देखील मराठीमधून त्यांनी आणलेला आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो रेल्वे असेल, त्याचबरोबर सरळ सेवेची इतर पुस्तकं असतील किंवा अंगणवाडी मुख्य सेविका प्रशिक्षिका असेल, तांत्रिक डायरीचं पुस्तक असेल, विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची तुम्ही खरेदी करू शकतात. कुठल्याही बुकस्टोअरमध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. तर बघा, आता ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यामार्फत मित्रांनो देण्यात आलेली आहे. परमनंट पदांची जाहिरात आहे. या ठिकाणी 31/12ला जाहिरात आलेली आहे 2024ची. तर बघा, याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय, आता याच्यासाठी नेमका अर्ज कोण करू शकेल.
आता पदं तर आहेत या ठिकाणी 700+ पदं आहेत आणि सरळ सेवेची पदं आहेत. याच्यामध्ये त्यांनी म्हटलेली आहे की ही विशेष भरती जी आहे राबवण्यात येत आहे. सरळ सेवेचा अनुशेष भरून काढण्याकरिता भरती आहे. सरळ सेवेने म्हणजे परमनंट पदं या ठिकाणी असणार आहेत पूर्णपणे. तर याची परीक्षा नेमकी कशी होणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप पाहायला भेटणार आहे. तर बघा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीकरिता ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्षात संबंधित प्रकल्पाकरिता म्हणजे कृषी विद्यापीठाकरिता जमिनी दिलेल्या आहेत, अशा प्रकल्पग्रस्तांकरिता राज्यातील कृषी विद्यापीठातील म्हणजे बघा संपूर्ण कृषी विद्यापीठामधील ज्या जागा आहेत गट क आणि ड च्या, परंतु तर राहुरीचे जे या ठिकाणी कृषी विद्यापीठ आहे तिथं जर तुमची जमीन गेलेली असेल प्रकल्पामध्ये तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. एकूण भराव्याच्या पदांपैकी 50% रिक्त पदं त्याच कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरिता ही विशेष भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. एक विशेष बाब म्हणून या ठिकाणी शासनाने परवानगी दिलेली आहे. तर वरील शासन निर्णयातील तरतुदीनुसार कृषी विद्यापीठ राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र राज्य अंतर्गत कार्यालयातील प्रकल्पग्रस्तांच्या सरळ सेवा पदभरतीनुसार या ठिकाणी फॉर्म भरायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. 31 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. अर्ज मात्र या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने असणार आहे. तर आता तुम्हाला या ठिकाणी क्लिअर झालेलं असेल की यासाठी नेमकं कोण अर्ज करू शकतो. बघा, तुमची परीक्षा सरळ सेवेप्रमाणेच याची होणार आहे. याचा सिलेबस वगैरे या ठिकाणी बाकी परीक्षांप्रमाणेच असणार आहे. त्याची देखील माहिती पुढे तुम्हाला देणार आहे मी. ऑफलाईन पद्धतीने अर्ज असणार आहे या ठिकाणी. आता याच्यामध्ये नेमकं कोण अर्ज करू शकेल, या ठिकाणी त्यांनी ज्या सूचना दिलेल्या जाहिरातीमध्ये त्या अगोदर पाहूयात आपण, जेणेकरून सर्वांना लगेच माहिती समजेल. या ठिकाणी याच्यामध्ये बघा, जाहिरातीमधील शेवटचा 20 नंबरचा पॉईंट जर तुम्ही बघितला, आता ही जाहिरात जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला पाहायला भेटेल. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की सदर जाहिरात फक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कार्यक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरिता विद्यापीठ प्रकल्पग्रस्त यांच्याकरिता प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे इतर कोणत्याही प्रकल्पातील प्रकल्प बाधित उमेदवारांनी अर्ज सादर करू नयेत. असे अर्ज प्राप्त झाले ते विचारात न घेता अपात्र ठरवून देतील. तर फक्त आणि फक्त मित्रांनो प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरिता ही भरती आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की प्रकल्पग्रस्त म्हणजे राहुरी कृषी विद्यापीठ कार्यक्षेत्रामध्ये जर तुमची जमीन गेलेली असेल, प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी तुम्ही असाल तरच तुम्हाला अर्ज करता येईल. इतर ठिकाणावरून तुम्ही प्रकल्पग्रस्त आहेत, इतर ठिकाणी तुमची जमीन गेले तरी देखील अर्ज करता येणार नाही. तर संपूर्ण याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. व्यवस्थित जाहिरात वाचायची, त्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे. कारण की याच्यासाठी फीज जी आहे, फीज देखील तुम्ही जर बघितली तर जास्त ठेवण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये बघा, अराखीव प्रयोगासाठी 1000 रुपये फीज आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. ही फीज देखील तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो DD-द्वारे डिमांड ड्राफ्टद्वारे या ठिकाणी भरायची आहे. त्याबद्दलची माहिती इथं त्यांनी दिलेली आहे. तुम्ही जर त्या ठिकाणाहून असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल की किती अर्ज त्या ठिकाणी जाऊ शकतात. जागा तर या ठिकाणी भरपूर साऱ्या निघालेल्या आहेत. तर बघा, आता ज्या जागा निघालेल्या त्याबद्दलची माहिती आपण बघूयात. गट क संवर्गामध्ये 241 जागा आहेत, ज्याच्यामध्ये बघा जसं की वरिष्ठ लिपिकसाठी 21 जागा आहेत. तर याच्यामध्ये देखील कॅटेगरी वाईज जागा आहेत, पाहू शकता तुम्ही. सामाजिक समांतर आरक्षणानुसार देखील याच्यामध्ये देखील जागा त्यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार बघा, परत गट ड मध्ये देखील पहा 546 जागा आहेत, ज्याच्यामध्ये विविध पदं आहेत, जी की 4थी पासून 10वी पासवरची सर्व पदं याच्यामध्ये भरली जात आहेत. तर आता आपण डायरेक्टली शैक्षणिक पात्रता पाहूयात आणि याची परीक्षा कशी होणार आहे त्याच्याबद्दलची देखील माहिती पाहूयात. तुम्हाला प्रत्येक पदाची किती जागा आहे ते पाहण्यासाठी मूळ जाहिरात पाहायची आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. बघा, गट ड मध्ये टोटल 10 संवर्गाची पदं आहेत. 10 नंबरचं पद आहे मजूर. यासाठी 4थी उत्तीर्ण तुम्ही असाल तर अप्लाय करू शकतात व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास देखील प्राधान्य असणार आहेत. अनुभव कंपल्सरी नाही आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक 4 मे 2022 मधील ड नुसार लेखी परीक्षा नाही. या ठिकाणी बघा, मजूर पदासाठी लेखी परीक्षा तुमची होणार नाही. यासाठी 60 गुणांची व्यावसायिक चाचणी व 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेऊन एकत्रित गुणांच्या आधारे निवड करण्यात येईल. पहा, फक्त आणि फक्त व्यावसायिक आणि या ठिकाणी शारीरिक क्षमता चाचणी या पदासाठी असणार आहे. मजूर या पदासाठी मजूर पदासाठी मित्रांनो या ठिकाणी जागा जर आपण बघितल्या तर या ठिकाणी तुम्हाला गट ड मध्ये पाहायला भेटेल. बघा, 10 नंबरचं शेवटचं पद आहे. यासाठी 365 जागा ठेवण्यात आलेल्या आहेत आणि लेखी परीक्षा असणार नाही. 15,000 ते 47,600 इतका पेमेंट या पदासाठी असणार आहे. मजूर पदासाठी 365 सर्वात जास्त जागा या पदासाठी आहेत. तर यासाठी नक्की तुम्ही अप्लाय करू शकतात. मात्र 8 असणार आहे प्रकल्पग्रस्ताची. या ठिकाणी त्या ठिकाणी तुमची जमीन गेलेली असेल त्या कृषी विद्यापीठाकरिता तरच तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. कारण की जाहिरातीमध्ये सुरुवातीलाच त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला
बघायचे. बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे की प्रकल्पग्रस्त म्हणूनच या ठिकाणी ही विशेष भरती काढण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचं पद आहे बघा पहारेकरी. पहारेकरी पदासाठी देखील या ठिकाणी लेखी परीक्षा असणार नाही. 60 गुणांची व्यावसायिक चाचणी, 40 गुणांची या ठिकाणी शारीरिक क्षमता चाचणी होईल. ज्याच्यामध्ये बघा पहारेकरी पदासाठी टोटल वॅकेन्सी 54 आहेत. 15,000 ते 47,600 पेमेंट आहे. गट ड ची पोस्ट या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा 8 नंबरचं पद आहे शिपाई. माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्हाला परीक्षा मात्र होणार आहे. व्यावसायिक शारीरिक चाचणी या ठिकाणी असणार नाही. या ठिकाणी त्यांनी म्हटलं एकूण 100 प्रश्न असतील. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीवरती. आता बघा निगेटिव्ह मार्किंग वगैरे या ठिकाणी नसते. ग्रुप डी सीसाठी आणि सरळ सेवेमध्ये 2 तासाचा वेळ या पदासाठी तुम्हाला असणार आहे. तर शिपाई या पदासाठी जर जागा बघितल्या आपण तर टोटल 60 वॅकेन्सी भरल्या जात आहेत शिपाई पदासाठी. त्यानंतर पुढची पोस्ट आहे बघा गट ड मधली प्रयोगशाळा सेवक, पाल किंवा नौकर. या ठिकाणी या पदासाठी देखील गट ड मधलं पद आहे. 10वी उत्तीर्णवरतीच पद भरलं जाते फक्त. याची देखील सेम सिलेबस असणार आहे. परीक्षा होणार आहे. त्यानंतर सुरक्षा रक्षकची पोस्ट आहे बघा इयत्ता 7वी वरती हे पद आहे. या पदासाठी देखील परीक्षा होणार नाही. पहा याच्यामध्ये देखील तुमची व्यावसायिक आणि शारीरिक चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्यानंतर बघा माळी हे पद आहे. माळी पदासाठी मात्र या ठिकाणी परीक्षा होणार नाही. याची देखील व्यावसायिक आणि शारीरिक चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे. व्यावसायिक आणि शारीरिक क्षमता चाचणी. त्याच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी तुमचं माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा गौंडीची पोस्ट आहे. याच्यासाठी देखील लेखी परीक्षा होणार नाही. याच्यासाठी तुमचं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं व्यवसाय प्रमाणपत्र म्हणजे ITI वगैरे झालेलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा गणकची पोस्ट आहे. गणकसाठी मित्रांनो SSC 10वी उत्तीर्ण तुमचं असणं गरजेचं आहे आणि कृषी पदविका प्रमाणपत्र परीक्षा देखील असणं गरजेचं आहे. परीक्षा होणार आहे या पदाची. त्यानंतर बघा ग्रंथालय परिचर 10वी नंतर तुमच्या या ठिकाणी किमान 2 महिने मुदतीचा अभ्यासक्रम जो असतो ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. परीक्षा होणार आहे. त्यानंतर प्रयोगशाळा परिचर 10वी उत्तीर्णवरती आहे. याची देखील परीक्षा होईल. सेम सिलेबस आहे. गट ड ची ही सर्व पद आहेत. काही पदांसाठी परीक्षा आहे, काही पदांसाठी परीक्षा होणार नाही. त्यानंतर बघा पुढची जी पोस्ट आहेत मित्रांनो ग्रुप सीच्या पोस्ट आहेत. टोटल 8 केडर भरले जात आहेत. 28 केडर आहेत. 28 नंबरची पोस्ट आहे संगणक चालक. याच्यासाठी मित्रांनो तुमचं संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान याच्यामधील पदवी पाहिजे. याची परीक्षा घेतली जाणार आहे. सेम सिलेबस आहे बघा या ठिकाणी. फक्त याच्यामध्ये संबंधित विषयाचे प्रश्न काही पदांसाठी आता टेक्निकल क्वेश्चन्स तुम्हाला असतील. म्हणजे तुमचं आता हे संगणक चालकचं पोस्ट आहे तर संगणकाविषयी क्वेश्चन्स तुम्हाला असतील. त्यानुसार या ठिकाणी अभ्यासक्रम आहे. त्यानंतर कृषी यंत्र चालक याच्यासाठी देखील मित्रांनो तुमचं 10वी नंतर तुमचं ट्रॅक्टर प्रमाणपत्र परीक्षा मेकॅनिकचं झालं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन परवाना ट्रॅक्टरचा असणं गरजेचं आहे. कृषी यंत्र चालकची पोस्ट आहे त्याच्यामुळं तुम्हाला या ठिकाणी कृषीविषयीची जे यंत्र चालवण्याचं प्रमाणपत्र आहे ते असणं गरजेचं आहे. मेकॅनिकची पोस्ट या ठिकाणी आहे जवळपास. तर याच्यासाठी देखील परीक्षा होणार आहे. त्याच्यानंतर बघा वाहन चालकची पोस्ट आहे. आता याच्यामध्ये हलके किंवा जड वाहन चालवण्याचा परवाना लागणार आहे. बस चालवण्याकरिता बॅच नंबर देखील आवश्यक असणार आहे. तर ह्या पोस्टसाठी देखील परीक्षा होईल. त्याचसोबत लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची या ठिकाणी व्यावसायिक चाचणी देखील घेतली जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी तुमची ड्रायव्हिंग टेस्ट देखील होऊ शकते. त्यानंतर वीज तंत्रीची पोस्ट आहे. सेम त्याच्यामध्ये ITI लागणार आहे. परीक्षा होणार आहे. जुळणीकरची पोस्ट आहे. तुमचं जुळणीकरसाठी बघा जो डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर आहे DTP तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे आणि 1 वर्षाचं NCVTचं व्यवसाय प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर मिस्त्रीची पोस्ट आहे. ITI वगैरे पाहिजे त्याला देखील. नळ कारागरची पोस्ट आहे. ITI लागणार आहे. परीक्षा देखील होणार आहे. सहाय्यक सुरक्षा अधिकारी याच्यासाठी मित्रांनो विद्यापीठाची पदवी आणि सुरक्षाविषयक कामकाजाची पद्धती, नियम, ज्ञान त्याविषयीचा अनुभव त्यांनी 3 वर्षाचा मागितला आहे किंवा माजी सैनिक म्हणून सेवेचे प्रमाणपत्र असेल तरी देखील अप्लाय करता येईल. छायाचित्रिकारची पोस्ट आहे. याच्यामध्ये देखील ITI झालेलं असणं गरजेचं आहे. मिश्रक पशुवैद्यकीय याच्यामध्ये तुमच्या पशुवैद्यकीय शाखेची पदवी किंवा औषध निर्माण संस्था यांच्यामधील औषध निर्माण शाखेतील पदविका उत्तीर्ण तुम्ही असाल तरी देखील अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर तारतंत्री याच्यात देखील तुमचा ITI लागणार आहे. दृकश्राव्य चालक याच्यात देखील ITI लागणार आहे. त्यानंतर ओतारी याच्यामध्ये देखील तुमचा ITI फाउंड्री मॅनमध्ये प्रमाणपत्राचा ITI तुमच्याकडे असणं गरजेचं आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील. त्यानंतर जोडारीची पोस्ट आहे. ITI लागणार आहे. प्रक्षक यांत्रिक ITI लागणार आहे. याच्यामध्ये देखील ॲग्रिकल्चर मशिनरी प्रमाणपत्र. तांत्रिक सहाय्यक याच्यामध्ये पहा अभियांत्रिकीमधील यांत्रिकी शाखेची मेकॅनिकलची पदवी
किंवा पदविका किंवा पदवी प्रमाणपत्र पाहिजे. वरिष्ठ यांत्रिकची पोस्ट आहे, 10वी उत्तीर्णनंतर तुमचं या ठिकाणी ITI वगैरे असणं गरजेचं आहे. अनुरेकची पोस्ट आहे, याला देखील मित्रांनो या ठिकाणी मेकॅनिक असेल, ड्राफ्ट्समॅन असेल, याच्यामधून आर्टिकल्चर ड्राफ्ट्समॅन सर्व्हिवरचं तुमचं प्रमाणपत्र पाहिजे. आरेकची पोस्ट आहे, याला देखील आर्किटेक्चर ड्राफ्ट्समॅन किंवा सिव्हिल ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकबद्दल प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर सहाय्यक संगणक, आता याच्यामध्ये बघा तुमचं जे कॉम्प्युटरविषयीची पदवी वगैरे आहे ते असणं गरजेचं आहे. त्यानंतर कनिष्ठ संशोधन सहाय्यक, संबंधित शाखेची पदवी, बॅचलर डिग्री इन रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीमध्ये म्हटल्याने आहे कनिष्ठ संशोधन सहाय्यक. याच्यामध्ये तुमची परीक्षा कशी होणार आहे बघा, त्याविषयीची माहिती दिलेली आहे इथं. पशुधन प्रयोगशिकची पोस्ट आहे, पशुधन प्रयोगशिक पदविका प्रमाणपत्र. कृषी सहाय्यकची पोस्ट आहे, याच्यामध्ये देखील तुमचं या ठिकाणी कृषी व्यवस्थापन असेल किंवा तंत्रज्ञान असेल, उद्यान असेल, वनशास्त्र असेल, यामधील पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर निर्गमन सहाय्यक ग्रंथालयाची पोस्ट आहे, याच्यामध्ये तुमचं 10वी नंतर शासनमान्य संस्थेची ग्रंथालय शास्त्रातील किमान पदविका किंवा 6 महिने कालावधीचे प्रमाणपत्र पाहिजे. प्रमुख तालिकाकार, याच्यामध्ये देखील ग्रंथालय शास्त्रातील पदवी आणि इंग्रजी टायपिंग 40 किंवा मराठी 30 या ठिकाणी पाहिजे. त्यानंतर लिपिक आणि टंकलेखकची पोस्ट आहे, तुमच्या या ठिकाणी कोणत्याही शाखेतील पदवी आहे आणि तुमच्याकडे एक 30 आणि 40चं टायपिंग आहे आणि या ठिकाणी किंवा संगणक टंकलेखनाचं प्रमाणपत्र आहे, संगणक टायपिंग असेल तरी चालेल. लघु टंकलेखकची पोस्ट आहे, 80 WPM वर्ड पर मिनिटची या ठिकाणी तुमचं टंकलेखन असणं गरजेचं आहे आणि टायपिंग देखील असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा वरिष्ठ लिपिकची पोस्ट आहे, कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण पाहिजे. त्याचसोबत त्यांनी म्हटलं आहे मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट वेग किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट वेगचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. व शासकीय वाणिज्य किंवा संगणक टंकलेखन दोन्हीपैकी एक. तर या पदांसाठी या ठिकाणी तुम्हाला सिलेबस देखील दिलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी ही संपूर्ण जाहिरातीची तुम्हाला माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला जसं सांगितलेलं आहे की तुमची परीक्षा देखील ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे, फॉर्म देखील तुमचा ऑफलाईन पद्धतीने घेतला जाणार आहे, परीक्षा देखील ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्याचसोबत फीजबद्दल माहिती दिलेली आहे आणि कोणाला अर्ज करता येईल त्याचीही माहिती दिलेली आहे. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. त्याचबरोबर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.